सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवान उवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानम् अस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. 6व्या स्कंदाची अवतरणिका. 6ठ स्कंद प्रथमोध्यायात अजामिलोपाख्यान विख्यात अजामिलोद्धार धर्म भागवत द्वितीयात वर्णिला. यम यमदूत चर्चा तृतीयाशी, चतुर्थी हरिदर्शन दक्षाशी, पंचमी नारद बोध दक्षपुत्राशी, शाप नारदाशी दक्षाचा. दक्षाच्या 60 कन्यांचा वंश निवेदिला 6ठ अध्यायास. सप्तमी त्यागून बृहस्पतीस देवगुरु करती विश्वरूपाशी. नारायण कवच 8व्याशी, नवमी वदिले विश्वरूपाशी. वृत्रासुराने हरविले देवाशी, केली दधीचीशी प्रार्थना. दधीची या अस्थिवज्राने वृत्रासुराशी युद्ध खेळणे. 10व्यात ते ऐकणे. 11दशी वृत्रासुर वीरवाणी. 12शी वध वृत्रासुराचा. 13दशी इंद्रा दोष ब्रह्महत्येचा. 14दशी वृत्रासुर पूर्वजन्माचा. 15दशी बोध चित्रकेतुशी. 16शी चित्रकेतुशी विरक्ती, संकर्षण दर्शन प्राप्ती. सप्तदशी शापतसे पार्वती चित्रकेतुशी. आदिती दितीचे संतान. 18दशी प्रसवले मरुद्गण. 19शी वर्णन पुसवनवृत्ताचे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आजचा जो पूर्ण अध्याय आहे 6व्या स्कंदामधील 6वा अध्याय 6:6. त्यामध्ये मुख्य विषय आहे दक्ष प्रजापतीच्या 60 कन्यांच्या वंशाचे वर्णन. हा पूर्ण अध्याय आपण जो पाहिला आणि त्यामधली जी नावं येणार आहेत आज
जवळपास 100-200 तरी नावं येतील. मुलांची नावं, नातवांची नावं, मुलींची नावं, अशी नावं त्यामध्ये अनेक प्रकारे दिलेली आहेत या एका अध्यायामध्ये, फक्त 45 श्लोकामध्ये. आणि हे पाहून लक्षात येतं की ज्या काळामध्ये ह्या 18व्या पुराणाचं, महापुराण ज्याला म्हणतात, त्याची रचना देवर्षी महर्षी व्यासाने केली, त्या व्यासांच्या काळामध्ये त्यांनी ही नावं कशी लिहिली असतील, हाच मला नेहमी विचार पडतो. आणि आता अगदी वेळ होईपर्यंत हा विचार होता मनामध्ये. त्याचं एक उदाहरण मला सापडलं. ते म्हणजे नमोस्तुते व्यासविशाल बुद्धे फुल्लारविंदा यतपत्र नेत्र येन त्वया भारततैल पूर्णम प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. व्यासपौर्णिमा आपण साजरी करतो, गुरुपौर्णिमा आपण साजरी करतो. आपल्या सर्वांचे सद्गुरू ज्यांच्याकडून आपण अनुग्रह घेतला ते सगळे वेगवेगळे असतात. काही जणांचे एकत्र एकच असतील, एकाच सद्गुरूंकडून अनुग्रह घेतलेला 200-400 पण अनुग्रहित असतील शिष्य. ते जेव्हा व्यासपौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमेला एकत्र येतात तेव्हा आपल्या गुरूंचं पूजन आपण त्या ठिकाणी करतो. पण कोणत्या भावनेने? लौकिकाच्या अर्थाने आपले सद्गुरू ज्यांनी आपल्याला अनुग्रह दिला ते देहाने आपल्यासमोर असले त्यांचं आपण पूजन करतो. जे देहाने नाहीत त्यांच्या प्रतिमेचं आपण पूजन करतो, त्यांच्या श्रीचरण पादुकांचं आपण पूजन करतो. आणि हे पूजन करत असताना साधकाच्या, शिष्याच्या मनामध्ये भाव असा असतो की मी माझ्या सद्गुरूंच्या या रूपामधून प्रत्यक्ष व्यासांचं पूजन करीत आहे, आणि म्हणून त्याला व्यासपौर्णिमा असं म्हणतात. आणि त्यांनी नमोस्तुते विशाल बुद्धी, विशाल अशी बुद्धी. व्यास म्हणजे आपण पाहतो की जसं गणितामध्ये आपण शिकतो की एखाद्या वर्तुळाचा व्यास जो असतो तो व्यास त्याच्या कोणत्याही त्रिज्येपेक्षा सगळ्यात मोठा तोच असतो. तसं व्यास म्हणजे ज्याची विशाल बुद्धी आहे, ज्याच्या बुद्धीच्या कक्षा इतक्या रुंदावलेल्या आहेत की त्यामध्ये जे कोणतं ज्ञान असेल ते सगळं त्यामध्ये सामावलेलं आहे. आणि व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं ज्यांना पद प्राप्त झालं, अशी ज्यांची विशाल बुद्धी आहे ते व्यास. आणि त्यांनी या सगळ्या ग्रंथाची, या सगळ्या 18ही पुराणांची रचना केली आणि अनेक गोष्टींची रचना केली. त्यांच्या विशाल बुद्धीचं विशालत्व जे आहे ते लक्षात घेऊन हा जो अध्याय आपण ऐकणार आहोत त्यामध्ये त्यांच्या बुद्धीचं महत्त्व, मोठेपणा जो आहे तो आपल्या सहजपणे लक्षात येईल. आणि इतरही सगळ्या श्लोकांमध्ये तो येतो, पण या ठिकाणी मला तो प्रामुख्याने जाणवला. म्हणून हा जो अध्याय आहे त्याचा आपण आता विचार करूया. दक्ष प्रजापतींच्या 60 कन्यांच्या वंशाचे विवरण. सुरुवातीला आपण 4थ्या स्कंदामध्ये पाहिला. आता आपला हा 6वा स्कंद चालू आहे. 4थ्या स्कंदामध्ये आपण स्वयंभुव मनू आणि शतरूपा राणी यांचा वृत्तांत पाहिला, यांचं वंशावळ पाहिली. त्यांना 9 कन्या झाल्या आणि एक पुत्र देवहूती जो आहे तो कोणाच्या पोटी? देवहूती. कारण स्वयंभू मनुष्य जे आहे ते आकुती, प्रसूती आणि देवहूती. देवहूतीचा जो वंश आहे तो आपण पाहिला, 9 कन्या आणि एक कपिल महामुनी. त्याचप्रमाणे आकुती ही जी कन्या होती तिचा विवाह रुची प्रजापतीशी झालेला आपण पाहिलं. आणि प्रसूती ही जी कन्या होती तिचा विवाह दक्ष प्रजापतीशी झाला. आतासुद्धा या 4थ्या, 5व्या, 6व्या अध्यायामध्ये दक्ष प्रजापतीचं नाव येतं. आणि त्यामुळे माणसाच्या मनामध्ये थोडंसं कन्फ्युजन येऊ शकतं की मागे जे दक्ष प्रजापती आपण पाहिलं ते आणि हे यात काय फरक आहे. तर त्या दृष्टीने मी आता या ठिकाणी सांगतो. या कर्दमसुताः प्रोक्ता नव ब्रह्मर्षिर् पत्न्यः तासां प्रसूती प्रसवं प्रोच्यमानं निबोध मे. आणि पुढच्या ओळीमध्ये पत्नी मरीचेस्तु कला शुश्रुवे कर्दमात्मजा कश्यपं पूर्णमानंच ययोर्पुरितं जगत. अशा 2 श्लोक त्या 4थ्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायामध्ये आलेले होते. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं, कर्दमदेव होती यांची जी कन्या आहे ती कला, ज्या कन्या होत्या त्यामधली कला ही मरीची ऋषींना दिली होती. आणि या कला आणि मरीची यांच्यापासून कश्यप हे पुत्र झाले आणि पूर्णिमा ही मुलगी झाली.
असा उल्लेख आपल्या चौथ्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायामध्ये आलेला आहे. आता दुसरा जो मुख्य मुद्दा आपल्या लक्षात ठेवायचा, मनु आणि शतरूपा यांच्यापासून आकृती प्रसूती देवहूती, प्रसूतीपासून दक्ष प्रजापती यांच्यापासून ज्या 16 कन्या झाल्या त्यापैकी 13 कश्यप ऋषींना दिला, एक अग्नीला दिली, एक पितरांना दिली आणि एक शंकरांना दिली. शंकरांना जी मुलगी दिली तिचं नाव सती, आणि हे सतीचं आख्यान आपण चौथ्या स्कंदामध्ये पाहिलेलं आहे. त्यामध्ये आपण पाहिलं की जे दक्ष प्रजापती या सतीचे वडील जे आहेत त्यांना बोकडाचं मस्तक प्राप्त झालं. आपल्याला ही कथा आठवत असेलच. आणि हेच दक्ष प्रजापती ज्यांना अज म्हणजे बोकडाचं मस्तक प्राप्त झालं त्यांनी पुढे नवा देह धारण केला, आणि ते नवा देह धारण करणारे प्राचेतस दक्ष या नावाने प्रसिद्ध झाले. याच प्राचेतस दक्षांनी भगवंताच्या साक्षात्कारानंतर आणि भगवंताच्या आज्ञेप्रमाणे आसिकनी हिच्याशी विवाह केला. त्यामुळे दक्ष प्रजापती आणि आसिकनी यांचा संसार आपण पाहत आहोत. सुरुवातीला हरियाश्व नावाचे 10,000 पुत्र त्याने निर्माण केले. त्यांची कथा आपण पाहिली. नारदाने त्या सर्वांना ब्रह्मचर्य पालन करण्यासाठी म्हणून अनुष्ठानासाठी पाठवून दिले. ही गोष्ट दक्ष प्रजापतींना समजली. त्यानंतर पुढे त्यांना शबराश्व नावाचे 1,000 पुत्र झाले. हे आपण कालच्या अध्यायात पाहिलं. त्यांनासुद्धा नारदाने असंच आपल्या वडील भावांच्या बरोबर 10,000 भाऊ जसे गेले त्याच मार्गावर यांनासुद्धा देवर्षी नारदाने पाठवलं. आता त्यानंतर संताप येऊन या दक्ष प्रजापतींनी नारदांना शाप दिला. तो काल आपण पाहिला की नारदांना म्हणतात की ते तुमचं राहणं एका ठिकाणी होणार नाही. या त्रिभुवनामध्ये तुम्ही सारखे भ्रमण करीत राहाल. आता या भ्रमणाचा उद्देश जो होता तो भगवंताच्याच ही सगळी प्रेरणा असते. त्यातूनच हे सगळे शाप असतील किंवा अनुग्रह असेल, उपदेश असतील, हे सगळे जे प्राप्त होतात ते सगळे भगवंताच्या कृपेनेच होतात. म्हणून आता या 60 कन्याच्या वंशाचे विवरण या अध्यायामध्ये दिलेलं आहे. ब्रह्मदेवाने समजूत घातल्यानंतर दक्षाने आसिकनीपासून 60 कन्या उत्पन्न केल्या असा या ठिकाणी उल्लेख आहे. त्यापैकी 10 कन्या या धर्माना दिल्या, 13 कन्या या कश्यपांना दिल्या, 27 कन्या या चंद्रांना दिल्या. त्यानंतर 2 कन्या ज्या आहेत त्या भूतांना दिल्या. भूतांना म्हणजे भूत प्रेत आपण जे म्हणतो त्यापैकी भूत यांना 2 कन्या दिल्या. 2 कन्या अंगिरा ऋषींना दिल्या, 2 कन्या कृशाश्व ऋषींना दिल्या आणि 4 कन्या तार्क्ष कश्यप यांना दिल्या. आता हे जे आहे या सगळ्यांचा हिशेब, त्या मुलींची नावं, त्यांच्या पतींची नावं ही सगळे या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दशधर्माय कायंदोर द्विषट त्रिणव दत्तवान भूतांगिरसकृशाश्वेभ्यो द्वे द्वे तार्क्षाय चापरा. द्वे म्हणजे 4, 2 म्हणजे 4 कन्या या तार्क्ष कश्यपांना दिल्या. आता यांचा सगळा वंश, यांची नावं ही सगळे आजच्या अध्यायामध्ये आहेत. आपल्याला हे सगळं ऐकण्याचा एक वेळ कंटाळा येईल, पण आपल्याला पुढे लक्षात येईल पूर्ण भागवत आपण ऐकत असताना आणि इतर जे पुराणं आहेत त्या पुराणांचं श्रवण करत असताना या नावांचा उल्लेख अनेक ठिकाणी झालेला आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि मग ते आल्यानंतर मग आपल्याला वाटेल की अरे हे नाव आपण कुठेतरी ऐकलेलं आहे, आणि त्याचा शोध घेतला म्हणजे त्याचं मूळ या अध्यायामध्ये येतं. हुज हू नावाचं एक प्रकरण असतं आजच्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये, की कोण कोणाचं वगैरे याची उत्तरं आपल्याला द्यायची असतं. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये 200 प्रश्न 200 मिनटामध्ये पटापट उत्तरं द्यायचे. असं जेव्हा येतं तेव्हा त्यामुळे मुलांची पंचायत होते आणि पटापट जो उत्तर देईल त्याला ते मार्क मिळतात. तसं या ठिकाणी आपणसुद्धा बुद्धी कुशाग्र करून हे सगळं श्रवण केलं तर आपल्याला काही ना काही याच्यातली नावं आठवायला लागतील. आणि 2 गोष्टींना आपण जर प्रसन्न केलं, त्या देवता म्हणजे गणेश आणि सरस्वती. गणेश ही बुद्धीची देवता आहे आणि सरस्वती ही जिव्हाग्री वसणारी देवता आहे. जे आपल्या बुद्धीने ग्रहण केलं ते या सरस्वतीच्या माध्यमातून वाणीने प्रगट होतं, आणि वाणीने प्रगट होण्यासाठी सरस्वतीची कृपा आहे.
आणि बुद्धीने ग्रहण करण्यासाठी गणेशाची कृपा आहे. या दोन्ही गोष्टी असल्या की मग हे आठवणं, जसं संगणकामध्ये 2 प्रकारच्या मेमरी असतात, रॅम मेमरी आणि रोम मेमरी. रँडम ॲक्सेस मेमरी, रॅम म्हणजे केव्हाही जे पाहिजे ते आपल्याला आठवलं पाहिजे. हे सगळं सरस्वतीची कृपा आहे. त्याला कम्प्युटरच्या भाषेत रॅम मेमरी म्हणतात. आणि रीड ओनली मेमरी म्हणजे जसं आहे तसंच. ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर हे 3 अवतार, त्यानंतर त्यांचे जे 24 अवतार आहेत ते भगवंताचे, हे सगळं रॉम मेमरी, रीड ओनली म्हणजे त्याच्यात फेरफार आपल्याला करता येत नाही. पण आपण जे आत्ता 2-4 दिवसापूर्वी जे आपण एखादी घटना घडली त्याची आठवण ठेवणं म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. तसं या ठिकाणी ही सगळी मेमरी जी आहे ती वापरून आपल्याला या सगळ्या पुराणांचं श्रवण केलं पाहिजे. आणि जितक्या एकाग्रतेने आपण हे श्रवण करू तितक्यावर भगवंताची कृपा आपल्यावर होणार आहे. आता या ठिकाणचा जो विस्तार दिला आहे तो आपण पाहूया. 10 कन्या ह्या धर्माला दिल्यात म्हणून सांगितलं. तर त्या धर्माला दिलेल्या 10 मुलींची नावं काय आहेत? धर्माच्या 10 पत्नी ज्या आहेत, जे या ठिकाणी दक्ष प्रजापती आणि आसिकनी यांच्या 10 कन्या आहेत त्यांची नावं: भानू, लंबा, ककुभ, जामी, विश्वा, साध्या, मरुत्वती, वसू, मुहूर्ता, संकल्पा अशी ती 10 नावं आहेत. आणि आता यामध्ये यांच्या पुत्रांचे नावं पुन्हा आलेले आहेत. जसं भानू आहे, भानूचा पुत्र जो आहे देव ऋषभ, ऋषभदेव आपल्याला येऊन गेलं, आता देव ऋषभ, आणि त्याचा पुत्र जो आहे तो इंद्रसेन राजा. लंबा ही जी मुलगी होती तिच्या पोटी विद्योत आणि त्याच्या पोटी मेघ समुदाय. ही सगळी नावंच आहे. आज भरपूर नावं ऐकायला मिळणार आहे आपल्याला. पुन्हा आपल्याकडे लहान मूल जन्मल्यानंतर त्याला कुठलं नावं ठेवावं हा प्रश्न कधीच येणार नाही. आपण आपल्या पौराणिक ग्रंथाचा आधार घेतला तर असे कितीतरी नावं आपल्याला प्राप्त होतात. आणि तशी नावं सोडून आपण एखाद्या शुभा हे नाव ठेवलं, एक समर्थांनी दिलेलं आहे. नामे शुभा, आणि काय करते ते गौऱ्या वळते. शुभा नाव आहे. शुभा हे गौरी, शेळापासून बनवणार नवरीची ती गौरी, तिचं नाव शुभा आहे. आता शुभासुद्धा आपण नाव ठेवतो. नेहा, नेहा या संस्कृतमध्ये याचा अर्थ की जिला नावच नाही तिचं नाव नेहा. आणि नेहा नावाच्या अनेक मुली असतात. मग असं करण्यापेक्षा ज्यांचा काहीतरी इतिहास आहे, ज्यांना काहीतरी उज्ज्वल अशी कीर्ती आहे, अशी नावं आपण ठेवायला पाहिजे. आता या ठिकाणी पुढे ककुभ आणि जामीचे पुत्र कोण आहेत ते पहा. आता ककुभाचा पुत्र होता संकट. आता संकटसुद्धा नाव असतं. आणि त्याचा किकट, आणि किकटाचे पुत्र म्हणजे पृथ्वीवरील सगळ्या किल्ल्याच्या अभिमानी देवता. लक्षात घ्या. आता आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 300 किल्ले होते. त्या प्रत्येक किल्ल्यावर एकेका देवीची स्थापना झाली. त्या देवींची अनेक प्रकारची नावं होती. आता ही जी नावं होती ती नावं या ककुभेपासून प्रगट झालेल्या संकटापासून किकट, आणि किकटाचे पुत्र म्हणजे पृथ्वीवरील किल्ल्यांच्या अभिमानी देवता, त्या देवता म्हणजे त्यांचाही वंश याचपासून झालेला आहे. पुढे जामी, जामीचे पुत्र, त्यांचं नाव होतं, एकाचं नाव स्वर्ग आणि त्या स्वर्गाचा पुत्र होता नंदी. आता नंदी हे शंकराच्या शिवपुराणामध्ये नेहमीचंच नंदी वाहन आहे. पुढे आता विश्वदेव, विश्वे, तर विश्वाचे पुत्र जे झाले ते विश्वदेव, आणि यांना कोणी संतान नव्हतं. पुढे साध्या हे पण नाव आलं आहे. साध्यापासून झाले ते साध्यगण झाले, आणि त्यांचा पुत्र म्हणजे अर्थसिद्धी असं नाव येतं. मरुत्वती नावाची कन्या होती. मरुत्वांश जयंतश्च मरुत्वत्याम बभूवतुः. मरुत्वतीचे 2 पुत्र झाले. त्यांची नावं म्हणजे मरुत्वान आणि जयंत. हे जे जयंत आहेत, जयंताचं नाव 2 ठिकाणी येतं पहा आपल्याला. जयंत नाव रामायणातसुद्धा जयंताचं नाव येतं. तर जयंत वासुदेवांचा अंश असून त्याला लोक उपेंद्र या नावानेही संबोधतात. आता त्यानंतर मुहूर्ता नावाची जी मुलगी होती तिचं मुहूर्तेपासून मुहूर्ताचे अभिमानी देव उत्पन्न झाले. आपण मुहूर्त, अभिजित मुहूर्त, ब्रह्ममुहूर्त, गोरज मुहूर्त, हे सगळे जे आहेत त्या मुहूर्ताची, त्या क्षणाची, त्या काळाची अभिमानी देवता ती, ते त्यांचं पूजन आपण करतो.
तर त्या देवता त्यांचं पूजन केल्यानंतर जीवांना आपापल्या कर्माचे फळे त्या देतात. नंतर संकल्प, तर हिचं जे पुत्र आहेत, संकल्पेचा पुत्र संकल्प झाला, पुत्राचं नाव संकल्प, आणि त्याचा काम. आणि नंतर वसू जे आहे ते वसूचे 8 पुत्र झाले, त्यांची नावंसुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत. म्हणजे व्यासांच्या विशालबुद्धीचं हे खरं म्हणजे काय, आपण कौतुक करायसाठी काय, आपण फार लहान आहोत या गोष्टी, पण त्यांच्या विशालबुद्धीपुढे आपण फक्त नतमस्तकच व्हावं आणि व्यासपौर्णिमेच्या दिवशी या सगळ्यांचं स्मरण करून त्या भावनेने व्यासपौर्णिमा साजरी करावी. द्रोणो प्राणो ध्रुवो अर्को अग्निर्दोषो वसुर विभावसु. द्रोण, प्राण, ध्रुव, अर्क, अग्नी, दोष, वसू आणि विभावसू हे 8 आहेत. यापैकी द्रोण जे सगळ्यात मोठे आहेत अष्टवसूंमधल्या, त्या द्रोणांच्या पत्नीचे नाव आहे अभिमती. आता या अभिमतीपासून हर्ष, शोक आणि भय हे उत्पन्न झाले. म्हणजे या ठिकाणी हे एक विशेष आहे. ऋषी आहेत, ऋषींच्या कन्या आहेत, ऋषी आणि ऋषिकन्या यांच्यापासून निर्माण झालेले जे पुत्र आहेत ते सगळे देवगणाचेच असतील, चांगलेच असतील असंही नाही. त्यामध्ये काही राक्षससुद्धा आहेत, त्यामध्ये पशु आहेत, पक्षी आहेत, हे सगळे आहेत. याचा अर्थ असा की या जगामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं मूळ आपण शोधून लागलो तर ते कुठल्या तरी ऋषीपर्यंत आपण जातो, आणि याच गोष्टीला आपण आपलं गोत्र असं म्हणतो. गोत्र म्हणजे ज्या ऋषींपासून आपला वंश सुरू झाला ते आपल्या घराण्याचे प्रमुख देवता, ते म्हणजे गोत्र आपलं. पुढे येतं आता प्राण नावाचा जो पण पुत्र आहे. ते द्रोण जे आहे ते वसू आहेत, त्यापैकी प्राणाच्या पत्नीचं नाव ऊर्जस्वती. तिच्यापासून आयु आणि पुरोजव नावाचे 3 पुत्र झाले. नंतर ध्रुवसुद्धा आहे. ध्रुवाची पत्नी धारा, नाही, ध्रुवाची पत्नी या ठिकाणी दिली. ध्रुवाची पत्नी म्हणजे धरणी. तिच्यापासून अनेक नगरांच्या अभिमानी देवता निर्माण झाल्या. पहा आता, अकोल्याची जी कुठली देवता असेल, बागेतली ती देवी आहे, अकोल्याचं दैवत जे आहे ते आपलं राजेश्वर आहे. तर या सगळ्या ज्या आहेत तर या तिच्यापासून निर्माण झालेल्या देवता आहेत. प्रत्येक गावाचं एक दैवत असतं आणि त्याचं पूजन होतं. त्या ठिकाणच्या होणाऱ्या प्रत्येक विवाहाच्या वेळी त्याचं दर्शनाची परंपरा आहे. आमच्या गावामध्ये रत्नागिरीमध्ये मुख्य देवता आहेत, त्यांचंसुद्धा दर्शन त्या भागात गेले की आम्ही घेत असतो. नंतर एक कन्या आहे कृत्तिका पुत्र म्हणजे स्कंद, आणि याची उत्पत्ती अग्नीपासून झाली आणि त्याच्यापासून विशाख इत्यादींचा जन्म झाला. दोषाची पत्नी शर्वरी, दोषा आणि शर्वरी हिच्यापासून शिशुमाराचा जन्म झाला. आता शिशुमार काय आहे, एक पूर्ण अध्याय आपण ऐकला शिशुमार चक्राचा. आपण शिशुमार चक्रामध्ये सप्तऋषी जे आहेत त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी आला आहे. तो आपण आत्ताच 1-2-4 अध्यायापूर्वी पाहिलेला आहे. नंतर वसूची पत्नी अंगिरसी, हिच्यापासून विश्वकर्म्याची उत्पत्ती झाली. विश्वकर्मा हा या वसू आणि अंगिरसी यांच्यापासून निर्माण झालेला विश्वकर्मा जयंती आपण साजरी करतो. विश्वकर्माच्या ह्याच्यामध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा जयंती एका वेगळ्या प्रकारे साजरी केली. या विश्वकर्मा म्हणजे नवीन निर्मिती, धातूपासून असेल किंवा तांब्यापासून असेल, सोन्यापासून असेल, यांच्यासाठी एक वेगळी योजना करून त्यांची जयंती त्यांनी साजरी केली. विभावसू यांची पत्नी उषा, तिच्यापासून 3 पुत्र झाले, विष्ट, रोचिष आणि आतप. आतपांपासून पंचयाम म्हणजे दिवस, पंचयाम, आणि पंचरात्र, नारद पंचरात्र स्तोत्र किंवा नारद पंचरात्र नावाचा एक मोठा ग्रंथसुद्धा आहे. तसंच हे आतपांचा पंचयाम, याम म्हणजे दिवस, हा पुत्र झाला. नंतर आता मी सांगितलं की भूत म्हणजे जावयाचं नाव भूत, आणि त्यांना 2 मुली दिल्या आणि त्यांचं नाव आहे स्वरूपा आणि भूता. आता भूत आणि स्वरूपा यांना 11 मुलं झाले, त्यांची नावं या ठिकाणी दिलेत. अज, भव, भीम, वाम, उग्र, वृषाकपी, अजैकपद, अहिर्बुज्ञ, बहुरूप आणि महान असे 11 जण झाले.
या भूतांची दुसरी पत्नी म्हणजे भूता, म्हणजे नवऱ्याचं नाव भूत, पत्नीचं नाव भूता, असा त्यांचा संसार. आता यापासून जे झाले ते कोण असणार आहे, तर ते सगळ्यात भयंकर अक्राळ विक्राळ असणारी भूतं जी आहेत त्यांची उत्पत्ती यांच्यापासून झाली. आणि याच भूतांमध्ये एक नाव विनायक हे सुद्धा आहे. विनायक हे गणपतीचं नाव जसं आहे तसंच हे नाव या ठिकाणी पण आहे. आता इतक्या पुत्रांची उत्पत्ती झाल्यानंतर काही काही नावं जी आहेत त्याची दुरुक्ती होणं सहजपणे शक्य आहे. तसं या ठिकाणी विनायक हे नाव एक आढळतं. आणि हे जे भूताची दुसरी पत्नी भूता आणि हिच्यापासून जे भूते आणि विनायक झाले, हे सगळे 11वा रुद्र म्हणजे महान यांचे पार्षद झालेले आहेत, असा उल्लेख या ठिकाणी आहे. आता स्वधा ही जी कन्या आहे तिचं विवाह अंगिरा ऋषींशी झाला. स्वधा आणि अंगिरा, आणि या अंगिरा ऋषीच्या 2 पत्नी आहेत, स्वधा आणि सती. अंगिरा आणि स्वधा यांच्यापासून पितृगण निर्माण झाले. पितृगण आपण जे सर्व पितृ अमावस्या करतो आणि पितरांचं पूजन करतो, त्यांचंसुद्धा एक वसतिस्थान असतं, त्यांचासुद्धा एक लोक आहे, ते पितरलोक आपण म्हणतो. जसं स्वर्ग आहे तसंच स्वर्गलोकामध्ये पुण्यात्मे आहेत. पितरांच्या ठिकाणी आपले जे पूर्वज आज नाहीत, जे गेलेले आहेत, त्यांना ते सुद्धा स्थान मिळतं. म्हणजे जीवाला अनेक प्रकारच्या ज्या गती मिळतात त्यामध्ये सुद्धा हे पितर लोकांचा उल्लेख आहे. आणि दुसरी पत्नी जी आहे सती, हिने अथर्व अंगिरस नावाच्या पुत्राचा जन्म दिला. अथर्व अंगिरस म्हणजे वेदच आहे, अथर्व अंगिरस वेद, त्याच्या रूपाने त्यांना पुत्रप्राप्ती झाली. पुढे आता कृशाश्व म्हणून आहे. कृशाश्व यांच्या 2 पत्नी आपण सुरुवातीलाच पाहिलं की 2 मुली ज्या आहेत त्या कृशाश्वाला दिल्या. एक अर्ची आणि दुसरी म्हणजे धीषणा. अर्ची आणि कृशाश्व यापासून धृम्रकेश झालेला आहे. आणि धीषणा आणि कृशाश्व यांच्यापासून 4 मुलं झाले, वेदशिरा, देवल, वयनू आणि मनू. आता नंतर येतात ते तार्क्ष कश्यप, यांना 4 कन्या दिल्या. या 4 कन्यांची नावं जी आहेत ती म्हणजे विनता, कद्रू, पतंगी आणि यामिनी. आता या ठिकाणाहून तार्क्ष कश्यप आणि ह्या 4 कन्या आणि त्यांच्यापासून झालेला वंश. विनता किंवा जिचं नाव सुपर्णा आहे, हिला 2 पुत्र झाले. यांचं नाव म्हणजे गरुड आणि अरुण. आता गरुड हा पक्षीराज आहे. भगवंतांनी अनेक विभूती सांगितल्या. वैनतेयाश्च, वैनतेय म्हणजे गरुड, आणि जो भगवंताचं जे वाहन आहे ते गरुड आहे. आणि दुसरा पुत्र म्हणजे अरुण. आता गरुड आणि अरुण हे दोघे भाऊ आहेत. एक गरुड पक्षी आहे आणि दुसरा भाऊ अरुण हा आपल्या सूर्याच्या रथाचा सारथी, प्रमुख सारथी अरुण आहे. त्यानंतर कद्रू ही जी पत्नी आहे, तार्क्ष कश्यप आणि कद्रू यांच्यापासून अनेक नागदेवता, नाग ते निर्माण झाले. म्हणजे आईवडील मनुष्य रूपामध्ये असले तर मुलंसुद्धा मनुष्य रूपामध्ये हे जसे असतात, तसं ही सृष्टी निर्माण केली. त्याबरोबर अनेक प्रकारच्या सृष्टीतले सगळे घटक जे आहेत ते सुद्धा त्यातून निर्माण झाले. कोणी गरुड झालं, कुठे अरुण झालं, कुठे अनेक नाग झाले. आणि पतंगी नावाची जी पत्नी होती तिच्यापासून पक्षी निर्माण झाले. पतंगीपासून पक्षी. आपण जे विज्ञानामध्ये शिकतो किंवा बायोलॉजीमध्ये शिकतो, झुऑलॉजीमध्ये शिकतो की 4 अवस्था, अळी, सुरवंट हे असं होतं. जेव्हा मग फुलपाखरू होतं, हे जे आहेत ह्या सगळ्या त्यापासून निर्माण झाले. कुठे? पतंगीपासून. तार्क्ष कश्यप आणि यामिनी. आता यामिनी एक नाव असतं, मुलींचं नाव असतं पहा यामिनी. आता यांच्या पुत्रांचं नाव पाहिलं की मग तुम्हाला ज्यांचं नाव यामिनी आहे त्यांनासुद्धा प्रश्न पडेल किंवा हसू येईल. तर यांचे पुत्र कोण आहेत? तर टोळ म्हणजे टोळधाड. खूप एक मोठ्या टोळधाड जी येत असते ही बऱ्याच ठिकाणी आलेली आहे. आणि या टोळधाडीचा उल्लेख आमच्या प्रल्हाद महाराजांच्या चरित्रामध्ये आहे. 3-4 अध्यायामध्येच आहे. महाराज शाळेमध्ये होते आणि टोळधाड आलेली होती. म्हणजे त्या पिकांवर जी काही कणसं लागली
त्यावरही टोळधाड येऊन हल्ला करतात आणि सगळं धान्य ते खाऊन टाकतात, खराब करतात. आता या टोळधाडींना मारण्यासाठी, म्हणजे अक्षरशः मारण्यासाठी, त्यांची हत्या करण्यासाठी शाळेतल्या मुलांना त्या ठिकाणी पाठवलं. तेव्हा आमचे प्रल्हाद महाराज म्हणतात, मी काही जाणार नाही. जीव हत्या करणं हे पाप आहे आणि ते मी कधीही करणार नाही, असं म्हणून त्या दिवसापासून महाराजांनी आपली शाळा सोडलेली आहे. महाराजांच्या चरित्रामध्ये याचा उल्लेख आहे. तर हे जे टोळधाड आहेत, हे कोणापासून उत्पन्न झाले? तर तार्क्ष, कश्यप आणि यामिनी यांच्यापासून. त्यांचे पुत्र सुपर्णासुत गरुडम साक्षात यज्ञेश वाहना. यज्ञेश म्हणजे यज्ञवराह भगवान विष्णू यांचं वाहन असणारे गरुड हे सुपर्णासुत म्हणजे विनतेचे सुत. पुढे चंद्र जे आहेत, चंद्रदेवता, चंद्र आपल्याला रोज दिसतो, लक्ष्मीचा भाऊ म्हणून आपण तिथे काय म्हणतो आपण त्याला, ते यमद्वितीया जे आहे तिथे आपण आरतीसुद्धा करतो भाऊ म्हणून. तसं आता या चंद्राला 27 कन्या दिल्या आणि हे 27 कन्या म्हणजे 27 नक्षत्र आहेत. कृतिकादी नक्षत्र आणि इंदो पत्न्यस्तु भारत दक्ष शापात सोनपत्यस्तासु यक्ष्म ग्रहार्दितः. यक्ष्म म्हणजे क्षयरोग. आता या 27 नक्षत्रांचा विवाह चंद्राशी झाला. दक्ष प्रजापतीने आणि असिकनी याने हा विवाह करून दिला. पण सासऱ्याच्या लक्षात आलं की हा चंद्र जो आहे तो आपल्या 27 कन्याला सारखी वागणूक देत नाही. त्यातील मोठी जी आहे ती कृत्तिका जी आहे, 27 नक्षत्राचे प्रत्येकाच्या अभिमानी देवता आहेत. तर त्या चंद्राचं जास्त प्रेम हे रोहिणीवर आहे. नक्षत्रच आहे रोहिणीसुद्धा. आणि या एका मुलीवर जास्त प्रेम आहे आणि मग त्या 27 मुली आहेत त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय होत आहे हे दक्ष प्रजापतीच्या लक्षात आलं. मग दक्ष शापात सोनपत्य तासु यक्ष्म ग्रहार्जितः. मग त्याने काय केलं की या चंद्राला शाप दिला. सोन अपत्य, अनपत्य, शाप दिला. काय तर यक्ष्म रोग म्हणजे क्षयरोग, आजकालच्या भाषेत TB, क्षयरोग. म्हणून चंद्राला क्षयरोग झाला आणि त्याला पुढे संतानसुद्धा झालं नाही. पण याच दक्षाने आपल्या जावयावर पुन्हा कृपा केली, एक उशापसुद्धा दिला की कृष्ण पक्षामध्ये जरी तू क्षीण झालास तरी शुक्ल पक्षामध्ये, शुद्ध पक्षामध्ये तुझ्या कला ह्या वाढत जातील. तुला पूर्ण होण्याचा वर प्राप्त करून घेतला या चंद्राने. आणि म्हणून आपण अमावस्याला जेव्हा चंद्र नसतो तेव्हापासून ते पौर्णिमेपर्यंत एकेका कलेने तो वाढत जातो आणि पौर्णिमानंतर तो हळूहळू कमी कमी होत जातो कलेने. 16 कला, 15 दिवस आणि अमावस्या आणि पौर्णिमा असे 16. त्यानंतर आता कश्यपांच्या 13 पत्नी यांचा उल्लेख या ठिकाणी आहे. कश्यप ऋषी यांना 13 मुली दिल्या. त्यांची नावं जी आहेत ती पहा आता. अदिती, दिती, दनू. आता अदिती म्हटलं तर सगळ्या देवांची माता आहे. दिती म्हटलं तर राक्षसांची आहे. दनू हे सुद्धा राक्षस आहे, जे चोर लुटमारे करणारे दनू. काष्ठा, अरिष्ठा, सुरसा. सुरसेचं नाव रामायणामध्ये आलेलं आहे पहा. नंतर इलासुद्धा नाव येतं आपल्याला. मुनी, क्रोधवशा. आता नावच जिचं क्रोधवशा आहे, जिला क्रोधाने वश केलं आहे ते क्रोधवशा, ही सुद्धा त्या अदितीचेच, आपल्या त्या कश्यपांच्या पत्नीचंच नाव आहे. मग पुढे येतं तांबरा, सुरभी, सुरमा आणि तिमी. आणि हे तिमीपासून तिमंगल, जलचर जंतू यांची उत्पत्ती झाली. हे तिचे पुत्र आहेत. तिमी, तिमंगल अशी ती सगळी मुलांची नावं आहेत. आणि वाघ हे जे हिंस्र पशु आहेत ते सुद्धा या सर्मापासून उत्पन्न झाले. सर्मा ही जी कन्या आहे. आता पुढे जे आहे ही सुरभी जी आहे, विष्णू पुराण आपण पाहिलं असेल, वाचलं असेल, पाहिल्यामुळे ते जास्त आमच्या लक्षात राहिलं. सुरभी, आपण सुरभी नाव कोणाला देतो? जी देवाची गाय आहे त्या गोमातेचं. सुरभीपासून अनेक पुत्र निर्माण झाले. आणि मग सुरभीचे पुत्र कोण? तर म्हशी, रेडे, गाय, बैल, ज्यांना 2 खुरे असणारे जे प्राणी आहेत ते सुरभीचे पुत्र आहेत.
त्यानंतर तांबरा ही जी कन्या आहे तिच्यापासून झाले ते ससाणे, गिधाड हे जे आहेत की शिकारी पक्षी जे आहेत त्यांची उत्पत्ती झाली आहे. मुनी जी होती, मुनीपासून अप्सरा वगैरे उत्पन्न झाल्या. क्रोधवशा जी आहे, क्रोधानेच आहे, क्रोधालाच वश झालेली आहे, तिच्यापासून कोण निर्माण झालं तर साप, विंचू, विषारी जंतू. नंतर इला ही जी मुलगी आहे तिच्यापासून झाडे, वेली या निर्माण झाल्या. सुरसा जी आहे तिच्यापासून राक्षस निर्माण झाले. रामायणामध्ये सुरसाची कथा येते. पुढे अरिष्टा जी कन्या आहे तिच्यापासून गंधर्व उत्पन्न झाले. गंधर्वसुद्धा देवता आहेत. जसं पितर आहेत तसं गंधर्वसुद्धा आहेत. काष्ठा ही जी पत्नी आहे तिच्यापासून घोडे निर्माण झाले. घोडे जे एक खूर असलेले पशु उत्पन्न झाले. म्हणजे आज तर ही सगळे नावं सांगूनही माणूस थकून जातो, ऐकूनसुद्धा तुम्ही थकून जाणार आहात. पण पुढे ही जेव्हा जेव्हा नावं येतील तेव्हा तेव्हा या अध्यायाचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे. म्हणून हे सगळं श्रवण करणं हे सुद्धा पुण्याचं कर्म आहे. आता हे कश्यप आणि दनू ही जी कन्या आहे त्यांच्यापासून 61 पुत्र झाले. धनुला 61 पुत्र होते. त्यापैकी आता 61 नावं या ठिकाणी दिलेली नाहीत, कारण त्यांना माहीत होतं की कलियुगामध्ये 61 पुत्रांची नावं आणि एवढी मोठी नावं मी सांगत बसलं तर ते बरोबर होणार नाही. म्हणून काही पुत्रांची नावं 2 श्लोकामध्ये या ठिकाणी दिली आहेत. त्यांचे फक्त आपण उल्लेख करूया. द्विमूर्धा, शंबर, अरिष्ट, हयग्रीव, विभावसु, अयोमुख, शंकुशिरा, स्वरभानु, कपिल, अरुण, पुलोमा, वृषपर्वा, एकचक्र, अनुतापन, धूम्रकेश, विरूपाक्ष, विप्रचित्ती आणि दुर्जय. काहीच नावं या ठिकाणी 18 नावं या ठिकाणी 2 श्लोकामध्ये दिलेली आहेत. आता या नावामध्ये सुद्धा आपल्याला तर शोधायची ही नावं कुठे कुठे येतात. शंबर आहे, शंबरासूर. अरिष्ट आहे, अरिष्टासूर. हे सगळे दशमस्कंधामध्ये कृष्णाशी युद्ध करण्यासाठी कंसाने पाठवलेले असुर आहेत. हयग्रीव हा सुद्धा आहे, असुरच आहे हयग्रीव, आणि हयग्रीव हा अवतारसुद्धा आहे. नंतर विभावसू आहे, त्यामध्ये वृषपर्वा हे सुद्धा एक नाव आलेलं आहे. आणि हा वृषपर्वा जे आहे विष्णू सहस्रनामाच्या नामामध्ये आज जेवढे आपण नावं पाहतो आहे श्रीमद भागवतामध्ये जेवढ्या नावांचा उल्लेख आहे त्यामधली काही नावं भगवंताला यांच्यापासून प्राप्त झाली आहेत. वृषाही वृषभो विष्णू, वृषपर्वा वृषोदरः, वर्धनो वर्धमानश्च विविक्त श्रुतिसागरः. आमच्या श्रीराम संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य अतुलजी तटले सर यांच्या कृपेने रोज सकाळी चातुर्मासामध्ये, यावेळेस अधिक मास होता म्हणून 5 महिने झाले, रोज सकाळी 7 वाजता विष्णू सहस्रनामाचा एक पाठ रोज होत असतो. त्यामध्ये वृषोदरः आणि एक अभ्यासवर्गसुद्धा विष्णू सहस्रनामाचा त्यांनी घेतला होता. आपले स्वामी हे सुद्धा आता गीतेच्या संथा त्यांच्याकडून घेत आहेत. हे वृषोदर, वृषपर्वा ही सगळी नावं विष्णू सहस्रनामामध्ये महाविष्णूची नावं आहेत. ही वृषपर्वा हा जो आहे, वृषपर्व्याची कन्या म्हणजे शर्मिष्ठा. आता हे शर्मिष्ठा जे आहे हे नाव पुन्हा आपल्याला पुढे येणार आहे. कृष्णाच्या वंशाच्या ययाती, नहुषपासून झालेला ययाती राजा जो आहे, या ययातीचं लग्न या शर्मिष्ठाशी झालेलं आहे. आणि ही शर्मिष्ठा म्हणजे वृषपर्व्याची कन्या आहे. त्यानंतर धनुपुत्र एक वैश्वानर नावाचा आहे, धनुचा पुत्र वैश्वानर. आता हा राक्षस आहे. धनु म्हणजे राक्षस, लूटमार करणारे. त्याला 4 सुंदर कन्या होत्या असा उल्लेख. चतुरस्रा चारुदर्शना, चारुदर्शना म्हणजे सुंदर अशा कन्या होता, ज्याचं दर्शनच सुंदर आहे. ते चारू, चतुश्चारू 4 कन्या आहेत. त्यांची नावं दिली आहेत. उपदानवी, हयशिरा, पुलोमा आणि कालका. ही नावं फक्त लक्षात घ्या. आता यापैकी उपदानवी हिरण्याक्षः, कृतुहर्यशिरा नृपः. म्हणजे उपदानवी ही जी कन्या होती ती हिरण्याक्षाला दिली होती. पुन्हा आपल्या जुन्या स्कंदामध्ये जा. हिरण्याक्ष आणि भगवंताचा अवतार वराह अवतार, त्या हिरण्याक्षाचे पत्नीचं नाव ही उपदानवी आहे, जी धनुकन्या होती. आणि कालही आपण उल्लेख केला तसा
या हिरण्याक्षाच्या वधानंतर हिरण्यकश्यपूने आपल्या वहिनी म्हणजे उपदानवी हिला खूप मोठा उपदेश केलेला आहे. ते माणूस मर्त्य आहे, त्याचं मरण होणारच आहे, त्याचा तू शोक करू नको. जसं तारा याच्याबद्दल सांगितलं काल, तसंच या ठिकाणी सुद्धा उपदेश केलेला आहे. उपदानवी आणि हयशिराबरोबर कृतूचा विवाह झाला. आता कश्यपाने वैश्वानरांच्या उरलेल्या 2 कन्या पुलमा आणि कालका यांच्याशी विवाह केला आणि त्यांच्यापासून पौलोम आणि कालकेय नावाचे 60,000 रणशूर असे दानव निर्माण झाले. आणि या दानवांचं निर्धारण कसं केलं हे पाहायचं असेल तर आपल्या दुर्गा सप्तशतीमध्ये जे मुख्य 13 अध्याय आहेत ते वाचा आणि त्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा उलगडा सहजपणे होतो. हे जे 60,000 दानव आहेत त्यांचंच दुसरं नाव म्हणजे निवात कवच. आता हे सगळं कोण सांगत आहे तर शुकदेव परीक्षित राजाला सांगत आहेत आणि ते म्हणतात की हे जे निवात कवच हे 60,000 जे मुलं होते ते यज्ञामध्ये विघ्न आणत होते. म्हणून परीक्षिता तुझे आजोबा, परीक्षितेचा वडील म्हणजे अभिमन्यू, अभिमन्यूचे वडील म्हणजे अर्जुन, तुझे आजोबा म्हणजे अर्जुन यांनी जेव्हा स्वर्गामध्ये अर्जुन गेले होते त्यावेळेस त्यांनी एकट्यानेच या निवात कवचाचा वध केलेला आहे, त्यांना पाडाव केलेला आहे. अर्जुनाने एकट्याने स्वर्गात गेला आणि इंद्राला प्रसन्न करण्यासाठी त्यांना मारलं होतं. पुढे विप्रचित्तीही सिंहिकायाम शतम चैकम जिजनत. जिजनत म्हणजे तिने 101 पुत्रांना जन्म दिला. कोण? विप्रचित्तीला सिंहिकेपासून, विप्रचित्ती राजा तिला सिंहिकेपासून 101 पुत्र झाले आणि त्या 101 पुत्रामधला ज्येष्ठ पुत्र म्हणजे राहू आणि जे 100 पुत्र होते लहान भाऊ जे होते त्यांचं नाव केतू. पुढे आता हे सिंहिका जे आहे ते पुन्हा अजून एक लक्षात घ्या. हिरण्यकश्यपूची बहीण सिंहिका, विप्रचित्ती हा धनुचा पुत्र आहे आणि हिरण्याक्षसुद्धा राक्षसच आहे, त्यामुळे तो विवाह विप्रचित्ती आणि सिंहिका असा झाला. त्यामधून राहूची कथा आपल्याला माहिती आहे. अमृतसेवीचा आज पावला मृत्यू राहू. आता एक भाग सगळा झाला, आता दानव वगैरे हे सगळे झाले. आता देवतांच्याबद्दलचा वंश आला. अदितीचा वंश. अथात श्रूयतां वंशो यो आदितेरनु पूर्वशः यत्र नारायणो देवः संशयेन अवतरत विभू. अवतरत म्हणजे भगवंताने अवतार घेतला आणि ते पुत्र म्हणजे आदितीचे पुत्र आहेत. त्यांची नावं दिलेत. आदितीचे 12 पुत्र आहेत. 12 आदित्य अशी जी नावं आहेत. विवस्वान, अर्यमा, पूषा, त्वष्टा, सविता, भग, धाता, विधाता, वरुण, मित्र, इंद्र आणि त्रिविक्रम. त्रिविक्रम म्हणजे वामन. यांना 12 आदित्य असं म्हणतात. विवस्वान, अर्यमा, पूषा, त्वष्टाथ, सविता, भग, धाता, विधाता, वरुणो, मित्र, शक्र, उरुक्रमः. पुढे विवस्वान जे आहेत त्याची पत्नी महाभाग्यवती संज्ञा. विवस्वान आणि संज्ञा यांच्यापासून श्राद्धदेव वैवस्वत म्हणू आणि यमयमीची जोडी झाली. यमयमी हे दोघे जुळे भाऊ बहीण आहेत. संज्ञेने या संज्ञेपासून घोडीचे रूप घेऊन, या संज्ञेने घोडीचं रूप घेतलं आणि तिच्यापासून म्हणजे सूर्याला दोन्ही अश्विनी कुमारांचा जन्म झाला. म्हणजे अश्विनी कुमाराची आई म्हणजे या विवस्वानाची पत्नी. पुढे विवस्वानाच्या दुसऱ्या पत्नीचं नाव छाया होतं. छाया मार्तंड संभूता. आपल्या शनी शिंगणापूर जे आहे तिथे जे शनिदेवाचं मंदिर आहे शनेश्वर, ते जे आहे त्यांच्या आईवडिलांचं नाव छाया आणि विवस्वान. तर ही छाया कोण होती तर पुढे याच ठिकाणचं तिचं पण हे जे 60 कन्या आहेत त्यामध्ये छाया होती. आणि सावर्णी मनू म्हणजे 2 झाले. एक शनी आणि दुसरे सावर्णी मनू नावाचे 2 पुत्र झाले आणि एक कन्या झाली, तिचं नाव तपती. तपतीने सुवर्णाला पतिरूपाने वरले. पुढे येतं आर्यमा, पितरांची देवता म्हणजे आर्यमा. त्या आर्यमाचा उल्लेख. आर्यमना मातृका पत्नी. आर्यमनाची पत्नी जी होती तिचं नाव मातृका. तिच्यापासून चर्षणी नावाचे पुत्र झाले. नंतर पूषा जी होती, पूषाला काही संतान झाले नाही
आणि प्राचीन काळी म्हणजे 4था स्कंद आपण लक्षात घ्या, शिवचे दूत जे आहेत ते त्या ठिकाणी आले आणि तो जो दक्ष प्रजापतीचा यज्ञ होता त्याचा विध्वंस केला आणि त्यावेळेस या पुरुषाला तो दात दाखवून हसला होता शंकरांच्या दूतांना आणि म्हणून त्या विश्वरूपाने त्यांना त्याचे दात जे आहे ते पाडले होते आणि वीरभद्राने त्याचे दात पाडल्यामुळे तेव्हापासून तो पुरुषा जो आहे तो दळलेले पीठ खातो. म्हणजे म्हातारा माणूस जे दळलेले पीठ खातो तो प्रत्येकच आता पुरुषा झालेला असतो. दात लावणं ही वेगळी गोष्ट. पुढे दैत्याची धाकटी बहीण म्हणजे रचना. या दैत्यांची एक धाकटी बहीण होती, तिचं नाव रचना आणि ती त्वष्ट्याची पत्नी झाली. आता त्वष्टासुद्धा या ठिकाणी नाव आहे, आदितीच्या पुत्रापैकी त्वष्टा. तिच्यापासून सन्निवेश आणि पराक्रमी असा विश्वरूपाचा जन्म झाला. आता विश्वरूप हे नाव फार महत्त्वाचं आहे. विश्वरूपाचे आईवडील म्हणजे त्वष्टा आणि ती धाकटी बहीण रचना. या विश्वरूपाला हा शत्रूचा भाचा होता. म्हणजे देवांच्या दृष्टीने, आदितीच्या पुत्रांच्या दृष्टीने विचार केला तर हा दानव आहे, शत्रू आहे, त्यांचा भाचा आहे. तरीसुद्धा जेव्हा देवगुरू, देवांचे गुरु म्हणजे बृहस्पती, त्या बृहस्पतींनी जेव्हा तो त्यांचा अपमान झाला इंद्राकडून, म्हणून जेव्हा बृहस्पती तिथून निघून गेले तेव्हा त्यांनी या विश्वरूपालाच, की ज्याची आई ही दानवाच्या वंशामधली होती, वडील हे देवांच्या वंशामधले होते, त्या विश्वरूपाला आपले पुरोहित केले. अशा प्रकारे हा 6वा अध्याय जो आहे तो या ठिकाणी समाप्त होतो आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां षष्ठस्कंदे षष्ठोध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु. आता 7व्या अध्यायामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये सगळे आता एकापेक्षा एक छान छान असे सगळे कथानक आता येणार आहेत, की बृहस्पती जे आहेत, बृहस्पतीने त्या ठिकाणी देवांचा त्याग केला, तर बृहस्पतींकडून देवाचा त्याग आणि विश्वरूपाचा देवांचे गुरु म्हणून स्वीकार, ही कथा 7व्या अध्यायामध्ये आहे. आणि मग आपल्याला नारायण कवचसुद्धा पाहायचं आहे. या ठिकाणी आपण थांबूया. 2 मिनटं. श्रीराम जय राम जय जय राम. आरती म्हणूया आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोजळ. आत्माराम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. घेथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणु मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंसाची तेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रसपीता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा.
जणुबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.